नमस्कार. मी चंद्रकांत ढगे. काल एका चॅनलवरती बातमी होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माननीय अविनाशदादा जाधव हे प्रचारादरम्यान एका अंध मुलीला अंध तरुणीला भेटले आणि त्यांचा व्हिडिओ देखील चॅनलवरून अ, मी बघितलेला आहे. तर मला एक पहिल्यांदा ते अविनाशदादा जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत मनसेकडून अधिकृत उमेदवार, त्यांनी जी दिव्यांग तरुणीची जी भेट घेतलेली आहे, त्याचा मला पहिल्यांदा या ठिकाणी व्हिडिओ आधी प्ले करून मी दाखवतोय तुम्हाला सगळ्यांना. सगळ्या दिव्यांग बांधवांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा की अविनाशदादा जाधव यांनी प्रचारादरम्यान त्या मुलीची त्या ठिकाणी घरी जाऊन अंध मुलीची भेट घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी इथे प्ले करतो पहिल्यांदा. त्यामुळे जरी आज सत्ता आलं नसली तरी लोकांचा प्रेम आणि लोकांचा विश्वास कायम आहे. ऍक्च्युली आंदोलनाला जॉब करत होते 10 महिने, पण मग ते खूपच ऍक्टिव्ह होतं. बाकी काही करता येत नव्हतं. म्हणजे मी सेक्स प्रोग्राम करते, सिंगिंग आणि इतर कला नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आणि आता 148 ठाणे शहर विधानसभेचा उमेदवार. मी आज प्रचारात भास्कर कॉलनी आमच्या नौपाड्यामध्ये येतोय. 2 दिवसापूर्वी आमच्याकडे पदाधिकारी या भागामध्ये याद्यांवर सर्वे करत होते आणि सर्वे करत असताना पल्लवी पाटीलला भेटले आणि त्यांनी मला पल्लवीचा एक व्हिडिओ पाठवला आणि त्यात पल्लवी अतिशय सुंदर गात होती. मला सांगितलं की पल्लवीला तुला भेटायचं पण माझा भास्कर कॉलनीचा प्रचार होता, तर मी पल्लवीला भेटायला घरी आलोय आणि मला पल्लवीला भेटून खूप आनंद झालाय. कारण पल्लवी आज ज्या परिस्थितीत आहे अशा परिस्थितीत देखील सगळ्यात अगोदर पल्लवीचा आवाज खूप सुंदर आहे आणि दुसरी गोष्ट पल्लवी रोज तिने जॉब सोडलेला आहे, पण ती अंधेरीला रोज जॉबला जायची आणि रेल्वेने प्रवास करायची, तिथून ती मेट्रोनी पुढे जायची. आज माझ्यासोबत पल्लवी, आपण 2 मिनिटं पल्लवीशी बोलूया. पल्लवी, कसं वाटतंय तुला? नमस्कार. सर्वप्रथम मला अविनाशदादांना भेटून अतिशय छान वाटतंय. मनसेबद्दल पहिल्यापासूनच प्रचंड आदर मनात आहे आणि कधी वाटलं नव्हतं की कोणी असं भेटेल. तर सर्वप्रथम तर खूप धन्यवाद की तुमच्यासोबत व्हिडिओ. हां, ठीक आहे, चला. तर महत्त्वाचा विषय असा आहे की अविनाशदादा जाधव यांनी त्या अंध तरुणीची भेट घेतलेली आहे. परंतु मला एक पहिल्यांदा तिथल्या अविनाशदादा जाधव यांच्या मतदारसंघातील दिव्यांग बंधू भगिनींना विनंती करायची आहे की तुम्ही इतर लोकांना मतदान का देता? जर तुमच्यासाठी अविनाशदादा जाधव सारखा एक खंबीर व्यक्तिमत्व असलेला माणूस त्या मतदारसंघामधून निवडणूक लढवतोय, तर तुम्ही इतर लोकांना का मतदान देता? आणि विशेषतः दुसरी महत्त्वाची गोष्ट की इतर राजकीय पक्षांची लोक दिव्यांगांना, अपंगांना, अंधांना का भेटत नाहीत? त्यांना माझा तर एक सवाल आहे की त्यांना काय अंधांना, अपंगांना भेटण्याची काय लाज वाटते की काय? म्हणून ते भेटत नाहीत का? फक्त अंधांचे, अपंगांचे त्यांना मतं पाहिजे असतात आणि इतर वेळी मात्र अपंगांचे प्रश्न असतील. अविनाशदादांनी ते व्हिडिओ मी पूर्णपणे इथं प्ले केलेला नाहीये, परंतु अविनाशदादांनी त्या ठिकाणी त्या मुलीला सांगितलेलं आहे की तुला प्लॅटफॉर्म मी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आणि अविनाशदादांनी सांगितलेलं आहे की ते व्हिडिओ बघणारे लोक सुद्धा तुला त्या ठिकाणी काही ना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा प्रयत्न करतीलही म्हणून. पण मला एक खात्री वाटते, विश्वास वाटतो की अविनाशदादांसारखा त्या ठिकाणी माणूस जर एकदा शब्द बोलला तर निश्चित स्वरूपात पूर्णत्वास नेतील असं मला निश्चित स्वरूपात वाटतं. आणि ठाणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम हे आजपर्यंत मला वाटते सगळ्यांनीच बघत आलेले आहेत.
मग तो फेरीवाल्यांचा प्रश्न असेल की मग तो विविध आंदोलन टोल नाक्याचे आंदोलन असतील त्या संदर्भातला अविनाशदादांचा जो मुद्दा त्यांनी हाती घेतलेला असेल तो मुद्दा असेल किंवा अजून काही गोरगरिबांच्या अडीअडचणी असतील, हॉस्पिटलचे काही प्रश्न असतील. आता मला वाटते ते कळव्याचं काहीतरी हॉस्पिटल संध्याकाळी 12-12 वाजता अविनाश जाधव त्या ठिकाणी जात होते. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग जर समजा येत्या 20 तारखेला मतदानाच्या वेळेस जर अविनाश जाधवांना जर मतदान आपण केलं तर येणाऱ्या काळात तो माणूस आपले प्रश्न निश्चित स्वरूपात सोडवेल असं मला वाटतं. कालच मी एका व्हिडिओच्या माध्यमातून की दिव्यांग बांधवांना, भगिनींना, सर्वांना आवाहन केलं होतं की म्हणलं जो नेता, जो कोणी उमेदवार असेल तो तळागाळापर्यंत पोहोचेल अशा लोकांना आपल्याला निवडायचं आहे. तर त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अविनाश जाधव. त्याचं कारण असं आहे की जर समजा इतर राजकीय पक्षांची लोक तुम्हाला कधी येऊन भेटत नसतील, तुमच्या समस्या जाणून घेत नसतील, तुम्हाला काहीतरी प्लॅटफॉर्म मिळवून देतो याचं आश्वासन देखील देत नसतील, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीत मग आघाडीवर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, विषय राहिला दुसरा की दिव्यांगांच्या रोजगाराबद्दल हे जाहीरनामे प्रसिद्ध करताना इतर लोकांनी प्रसिद्ध केलेले नाही. आणि तो मी म्हणत नाही की अविनाश जाधव यांनी कुठेतरी जाहीरनामा प्रसिद्ध केला म्हणून, परंतु अविनाश जाधव हे लोकांशी प्रत्यक्षात जाऊन भेटतायत. जे दिव्यांगांच्या प्रश्न जे आजपर्यंत इतर लोकांनी कुणी समजून घेतले नाहीत ते घेत आहेत. कुठेतरी